काय उत्सव मूर्ती आहेत कुठे? अर्चना दुसाने. भाई असं काय करतेस तू? अगं ते उत्सव मूर्ती आहेत ना. 15 मिनिटं उशीर होणारच. अरे वाजले बघ किती. साक्षी, मयू आणि पल्लव आहेत ना वरती, त्यांना जरा दटावून येत असेल. बरं आदित्य येणार आहे ना? निघालाय. सगळं व्यवस्थित चालू आहे, पण अर्चूला मला तर माहित असणार की तो येणार नाही. या या या. काय रे, महाराणी येतात ना, त्यामुळे सुरक्षा व्यवस्था बघतोय. सुरक्षा व्यवस्था आम्हाला पुरव, महाराणींना नको. हे बघ हे बघ हे बघ. अर्चू 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 काय आजच्या दिवस तरी नको ग मारूस. बघ ना कसा बोलतो ते. कसा बोलतो? चुकीचं नाही बोललो मी. गरज आम्हाला सुरक्षेची असं मारतेस तू. पण गोड दिसतेस. मग आमचे धाकटे बंधुराज येण्याचे काही चान्सेस? नाही ना. तुला काही फोन आला होता? कामात असणार बिचारा फारच. ठीक आहे, मला असं वाटतं आपण सुरू करूया. आधी जावयांचा मान काय विजय, चालेल ना? हो चालेल की. चला तिला मदत कर जरा किंवा पुरे पुरे पुरे. मेघना, थँक्यू. या. जय हो. काय सतीश? अगं माई काय नाही, दुकानात आता काकांसोबतच असतो ना आम्ही, त्यामुळे तर सवय लागली आहे. काय गे, आदित्य नाही म्हणून मला पण ओळखलं नाहीस की काय? हा, असं कसं ओवाळणार की तुला? मग आणि आदित्यचं म्हणशील तर जाऊ दे. आदित्यला माझ्यापेक्षा त्याचं काम जास्त महत्वाचं वाटलं. त्याला नाही वाटलं की आपल्या एकुलत्या एक बहिणीसाठी धडपडत इथे यावं. ठीक आहे, जाऊ दे. मग आता काय करणार, नाही का? आपण काय कोणावर जबरदस्ती तर करू शकत नाही, नाही का? हो ना. काम असेल त्याला करेक्ट, मान्य करायचं आपण आणि पुढे चालायचं. जाऊ दे, मी तुला ओवाळते. बघा 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 किती गुणाची आहे माझी बहीण, किती समजूतदारपणा तिच्यात बघा. ओवाळा. अगं माई, अंगठी अगं तुझीच घे ना आता. जपू ना. सांभाळ. आणि तांदूळ खा. चांगली बांधव आहे ना. क्या बात आहे, वाह. चला झालं. येस, चला ओळखलं सगळं. काय काय उरकलं? त्याला ऑफिसला जायचंय. गिफ्ट दे. कसलं गिफ्ट? अरे रक्षाबंधन ओवाळणी. चल चल. रक्षाबंधन भाऊ बीजाला ओवाळणे देतात. चला चला आपल्या कामाला चला. बर बर, थांब, जाऊ दे. ती ना देतो ना. भारी लाड करता तुम्ही बहिणीचे. बघू बघू बघू. हे बघ. उघडू का? ए नको नको, उघडू नको सत्ता. उघड उघड. अगं कशाला? उघडते ना. नको थांब. अगं मला नंतर उघड. अगं पण आम्हाला आ? काय झालं?
माई तुला आदित्याचा आवाज ऐकू आला? वेडी का खोळी आहेस तू? भास होतात तुला. आदित्य कसं येईल? काही हा तू हो हा, बर परत परत 1 2 3 अर्चू बघ अय्या तुला भास होतात दुसरं काही नाही. हा ए अगं अर्चू हे झालं ग जरा परत बांध काय सैल झालं? सैल झालं ते थांब मी- दुसरीच बांध मी त्याच्यापेक्षा दुसरी मोठा दोरा घे जरा. हा जरा बघ. बांध. हा हा घेऊ का? ए काय ग विजया, जरा मोठे धागे बनव ग पुढच्या वेळेपासून. चला फोडूया. अगं माई माई नको. अगं काय झालं? ऐक ना तू, गिफ्ट नको. अगं नंतर काय, आता आताच बघूया ना. अगं उघड नकोस, थांब. मी काय म्हणते फोडते. ए, थांब थांब, झालं झालं आम्ही त्याचं झालं. ए, अरे, अरे वा 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 वा, चला वेळेवर आलो की नाही मी? मारू नको. अरे यार आवरा यार. अरे मी गंमत करत होतो अगं. म्हणजे अरे काय 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 हे, बहिणीने जर भावाला मारला तर मग भावाची रक्षा कोणी करायची? मी करणार. छान. हे बघायचं होतं माई आम्हाला. हो रे हो, खरंय. चला आता आधी औक्षण करा त्याचं. औक्षण अगं गिफ्ट देऊ दे ना आता. आधी औक्षण मग गिफ्ट. कळलं ना? बरं चल चल. चला हा कुठे? चल बस त्याच्या मांडीवर. हे मांडीवर काय म्हणतात? बस बस लहानपणी आठवत आहे ना, हो, म्हणजे नेहमी काय? तुझ्या मांडीवर बसून हो, तो हा. म्हणत घ्यायचा. तांदूळ रुततील आता माझ्या कपाळात. हे हे हे. अरे मी दादाची आयडिया होती ना सगळी. हो ना, बघतेस त्याच्याकडे आता. काही काय हो तांदूळ तांदूळ आणि अंगठी घाल बघू तिथे हातात. हो विसरशील नाही तर. झालं हो. आटपलं सगळं. चला. हा, चला आता. चला हो, चला चला चला. अरे गिफ्ट द्या गिफ्ट. अगं काम आहे gift. त्यांना. अरे अरे ह्याचं गिफ्ट. आमच्या दोघांकडून होतं. किती कंजूस मारवाडी. दे. चला चला आपण निघूया ए, आता. नाही नाही नाही, असं नाही. अगं त्याला परत पुण्यात अर्चू जायचंय. तुझ्यासाठी मी एवढं मोठं गिफ्ट आणलंय माहितीये? हो? हा, मग माहितीये ना, मला परत त्याचे चार्जेस भरावे लागले. एवढं मोठं गिफ्ट पुण्याहून इकडे जड जड काय आहे रे? बाप रे. बघू बघू, चल फोडूया आपण. ये. नाही नको नको नको, आता नको. हे दोन्ही गिफ्ट मी माझ्या घरी जाऊन उघडे ना. वा. ह्या प्लेट तरी देशील की नाही? हे काय हे आज पण हे समोसे आणि ते पण विकतचे, याला काय अर्थ आहे? शी. हो का? नकोत का तुला? मग ठीक आहे, नको खाऊस, दे इकडे. ए शी, बस बस बस. हा हे बरं आहे आपलं तुमचं. मेघना आता काय आता का? आता काय म्हणजे काय? सतीश तात्या. अगं, आज कसं तुझं मन दुखवणार ना? ओ नाही तर मला नको हे अजिबात. हा मला अजिबात गरज नाही. पण आता काय, आज कशाला मन तुझं दुखवा ना, म्हणून आपलं खातो. नाही तर अजिबात खाली नसते मी. हा केवळ केवळ तुझ्यासाठी त्याग करतो बरं का. महान त्याग. कळलं हा त्यागमूर्ती? नाही, आदित्य इथे रक्षाबंधनाला येणार नाहीये हे जेव्हा मला सांगितलंस ना, तेव्हाच मला कळलं माझ्या मनाची किती कदर आहे तुला ती. अमित, माझी बायको हुशार आहे, म्हणजे बोलण्यात तू तिला हरवू शकत नाही. हा काय काय झालं? अरे माझी पण बायको हुशार आहे, तिला पण तू ते ह्याच्यात हरवू शकत नाहीस. कळलं काय? मग कशात ते पण माहिती नाहीये आणि म्हणे ह्याच्यात हरवू शकत नाही. शहाणा. काय रे तुम्ही, जरा माझ्या जावयाकडून शिका. माझ्या मुलीचे सगळे गुण अवगुण त्याला ठाऊक आहेत आणि तुम्हाला तुमच्या बायकोचा साधा एक गुण सांगता येत नाही. छे 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 छे. अरे काय यार दादा, लानत आहे यार. माई काय माहितीये का, हिच्यामध्ये ना एकच गुण आहे. आमच्या बायकांचं तसं नाहीये. अशा अंगामध्ये असे गुण फासून भरलेत. मग कोणता गुण निवडावा ना ते कळत नाही आम्हाला. करेक्ट आहे, करेक्ट आहे दादा. मग सही आहे, सही जवाब. काय करेक्ट आहे? करेक्ट आहे? काहीही करेक्ट नाहीये, कळलं का? तुम्ही दोघही हरलेले आहात, सपशेल हरलेले आहात, कळलं? आणि माझा नवरा ना अगदी करेक्ट बोलतोय, म्हणजे त्याच्या बायकोला बोलण्यात कोणीच हरवू शकत नाही. नाही जाऊ दे दादा, मी काय म्हणतो, आज राखी पौर्णिमा आहे ना, आज बक्ष देते. अरे
दादा सोडून दे. तिला सोडून. अरे हे काय, याला काय अर्थ आहे? आणि आदित्य, तू दिसतोस तितका भोळा नाहीयेस हा तू, हो की नाही ग विजया? नाही ते काय, पक्का लबाड आहे चांगला हा. विजया तू पण? म्हणजे आहेसच तू लबाड, पक्का लबाड आहेस. आणि ना पूर्वीपेक्षा आता जास्त झालंय. तेच ना. बरं बरं, आता तिखट खाऊन झालाय ना, चल आता तोंड गोड करूया. मेघना, जाण बघू गोड. हो आणते. फ्रीज मध्ये गुलाबजाम पण आहेत, ते पण आणशील? आणते. ए विजया, गुलाबजाम कुठून मागवलेस ग? म्हणजे गणेशवाल्याकडनं मागवलेस का आपल्या साळवी स्टोर्स? अगं साळवींचं दुकान आहे ना, त्याच्या बाजूलाच एक मिठाईचं दुकान आहे. हा हा. तिकडे तुला सांगते अर्चू, खूप व्हरायटी असते माहितीये का. मी विचार केला की बघूया एकदा तिकडून ट्राय करूया. आणि सतीशलाही आवडते ना अशी मिठाई. अय्या, नारळाची बर्फी मला खूप आवडते. तुम्हाला आवडते म्हणून मी मुद्दाम केली आहे ताई. अगं, तू कशाला एवढा त्रास करून घेतला? बाहेर मिळते की चांगली नारळाची बर्फी. एवढा खटाटोप, तेही माझ्यासाठी. विजया, तिने आता एवढी केली आहे ना तुझ्यासाठी खास, घे की प्रेमाने. प्रेमानेच घेते मी अमित, पण हल्ली सगळं बाहेर मिळतं छान, तर कशाला उगाचच व्याप करून घ्यायचा, एवढंच म्हणतेय. अगं असू दे, आता बघ तरी कशी झाली ते. छान झाली. मेघना, आदित्य दिवसेंदिवस हे अजूनच नाजूक होत चाललंय रे. त्यांच्याशी डायरेक्ट बोलणं अवघड होत चाललंय. मी बोलतो विजयाशी. नाही आदित्य प्लीज, तू बोलशील आदित्य म्हणून, पण त्या मात्र माझ्या नवऱ्याशी बोलते. तू माझी वकिली करतोय असं वाटेल त्यांना. हे पण खरंय मेघना, खरं तर तुझी काहीच चूक नाहीये. तिला असं वाटतंय की तू खोटं बोललीस, आणि हे बघणाऱ्याच्या दृष्टीवर असतं का? तुला खरं सांगते आदित्य, इतकं मनात बसलं ना रे त्यांच्या. प्रत्येक गोष्टीतून त्या तोच अर्थ काढतात. वरून बघायला गेलं तर अगदी क्षुल्लक गोष्ट दिसेल. कोणाला सांगायला गेलो ना तर म्हणतील काही प्रॉब्लेमच नाहीये इथे. पण आदित्य, भिंतीला अशा छोट्या छोट्या भेगा पडतात आणि त्या वाढत जातात, आणि मग त्या कधी तुटतात कळत नाही आपल्याला. जे करायला हवं ना आदित्य, ते वेळीच करायला हवंय. गोष्टी क्षुल्लक आहेत असं वाटत असतं तेव्हाच. मी तर ट्रान्सफर नाही झाली ना तर नोकरी सोडून देईन. मेघना काय, ती त्या टोकाला जाते तर तू एकदम या टोकाला का जातेस? उगाच वेडेपणा करू नकोस.
तुझा आधी माईशी बोलून घे. जा. माई बघितलं ना माई, दिवसेंदिवस हे सगळं किती अवघड होत चाललंय. बरं आपण काही बोलायला गेलो ना तर त्या म्हणतील असं काहीच नाहीये, तुमच्याच मनात काहीतरी आहे. इतक्या प्रेमानं नारळाची बर्फी केली पण रडू नकोस बस बघू, बस बस बस. अजिबात टेन्शन घेऊ नकोस. आपलं काय ठरलंय, ह्या गोष्टीचा बाऊ करायचा नाही. अगं सोडून द्यायचं तिचं वागणं आणि आपण नेहमीसारखंच वागायचं. हो माही. आणि मी अर्चूला सुद्धा हेच सांगितलंय, आता या विषयावर चर्चा नको, केस नाही काढायचा आपण. अगं शब्दाला शब्द वाढत गेला ना तर भलतच काहीतरी होऊन बसेल. आपण मुळी काही घडले असं दाखवायचंच नाही, वागायचंच नाही. पण माई किती दिवस आपण असं वागत राहणार. अगं संसार म्हटलं की असं वागावंच लागतं. सगळ्यांना जर समाधानी ठेवायचं असेल ना तर आपल्याला कृष्णासारखं वागावं लागतं, थोडंसं चतुराईनं. असं म्हणतात ना, जग ही एक रंगभूमी आहे आणि आपण सगळे नट आहोत. तसंच आहे, हा संसार म्हणजे सुद्धा एक रंगभूमी आहे आणि आपण त्यातले नट आहोत. त्यामुळे कधी कधी नाटक करावं लागेल चांगल्यासाठी. सगळं पटतंय हो माई, मग पण नाही तरीही माझी ट्रान्सफर नाही ना झाली तर मी सोडतेच नोकरी. जाऊ दे. काहीतरी वेड्यासारखं बडबडायचं नाही. हा, इतकं काही भयंकर घडलेलं नाही आपल्या घरात आणि तू मुळे आधी डोक्यातून हा विचारच काढून टाक. आता तू अजिबात टेन्शन घेऊ नकोस. जे काही करायचंय ना ते आता मी करेन. कळलं का? वेडाबाई नुसती, रडायचं नाही अजिबात. जा बघू. आज मी दिवसभर काम करणार नाहीये, बसून मस्त आराम करणार आहे, कारण आज राखी पौर्णिमा आहे. ए गडपट, उलट आज सगळा स्वयंपाक तू करायला हवायस आम्हा भावांसाठी, कळलं काय? हा, आज तूच म्हणायचंस वहिन्यांना, विजया वहिनी तुम्ही बसा. हा तुम्ही बसा मेघना वहिनी, आज सगळं सगळं मी करणार. ए चल, तो जमाना आता गेला. हा गेला. आता उलट म्हणायचं, अर्चू तू बिचारी सासरी राब राब राबतेस. अरे असं फक्त म्हणायचं रे. इकडे काय ग माई, सांग ना मला. ऐक, आज जरा जास्त दुखायला लागले हात. माई नारळ नका खाऊ तुम्ही, त्याने पण वाढतं. अगं तर वयापर्यंत दुखणारच ना सांधे, मणके, हात सगळे बोलायला लागलेत आता. ए माई थांब, मी लवकरात लवकर माझी ट्रान्सफर करून घेतो आणि तुझी काळजी घेतो. काही नको, माझा दोडका मुलगाही माझी सेवा करतो बरं का, आणि माझी मोठी सूनही माझी छान काळजी घेते. कळलं ना? सूनही दोडकीच. म्हणजे दोडक्याची बायको दोडकीच नाही का? असं होय, मग ठीक आहे. बरं
सुरुवात करायची का जेवायला? हो माई. माई, जेवणाच्या आधी एक गोळी होती ना तुमची? नाही 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 सॉरी, ती एकच दिवस होती. आता सगळ्या गोळ्या जेवणानंतरच आहे. सुरू करा तुम्ही. हो, मी जेवल्यावर जरा आराम कर. तेवढाच मुलांना गोष्टीवर सांगत बसू नकोस. सुट्टी असली ना की दंगा करतात तुझ्याकडे येऊन पार. अरे आजी आजोबांना नातवंडांचं सुख काय असतं ना हे तुम्हाला नाही आता कळायचं. हो, पण आजोबा योग साधना करण्यात मशगूल आहेत ना. खरं सांगू, मी नानांना खूप मिस करतोय. मी पण. काय तू पण काय? हा, अरे ते इथे असतात तेव्हा तू पुण्याला असतोस, विसरलास काय? अरे तिथेही मिस करत असतोच ना मी, असं म्हणायचं होतं मला. घ्या घ्या, बघा बघा नाटकं बघा याची. काय बघा? मग काय. हे नको ग बोलू. ए बरं, मी काय म्हणते, आज संध्याकाळी काहीतरी असं चटक-मटक करूया का? ग्रिल सँडविच आणि मस्त हिरवीगार तिखट झणझणीत चटणी. काय? घ्या. मला चालेल, फक्त गार चटणी नको. चालतील ना ग्रिल सँडविचेस? हो, फक्त आपला ना ओव्हन जरा कामातून गेलाय. नवीन घेऊया का माई आपण? ठरवा तुम्हीच काय ते. नाही तसं नाही हो माई, मी तुमचा सल्ला विचारला. खरं सांगू का विजया, आता माझा सल्ला नको घेऊस. माझी जागाच घेतो.